मी तुम्हाला एक सत्य सांगतो. एक असं सत्य जे ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. कारण हे सत्य तुमच्या आयुष्याशी, तुमच्या बँक अकाउंटशी, तुमच्या स्वप्नांशी आणि तुमच्या भविष्याशी थेट जोडलेलं आहे. हे सत्य आहे की पैसा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. पैसा, संपत्ती, अबंडन्स ज्याला म्हणतो, हे सगळं तुमच्या दिशेने चाललंय. पण कुठेतरी, कशामुळे तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कुठेतरी एक इनविजिबल भिंत, अदृश्य भिंत उभी आहे. कुठेतरी एक ब्लॉक तयार झालेला आहे, जो तुम्हाला दिसत नाहीये. पण तो तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा बनलेला आहे. आणि सगळ्यात भयानक गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? की तो ब्लॉक जो आहे, ती जी भिंत आहे, ती तुम्ही स्वतः क्रिएट केलेली आहे. तुमच्या विचारांनी, तुमच्या भावनांनी, तुमच्या सवयींनी आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ही भिंत तयार केलेली आहे. आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पैसा तुमच्याकडे का येत नाही, तुमच्या आत कोणते हिडन ब्लॉक्स तयार झालेले आहेत ज्यामुळे हा येत नाही, आणि युनिव्हर्स तुम्हाला कोणते संकेत देतंय जे तुम्ही इग्नोर करत आहात. आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अमर्याद संपत्तीसाठी स्वतःला कसं तयार करायचं. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे जी तुमचं आयुष्य लिटरली बदलू शकते. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पैसा हा एनर्जी आहे आणि एनर्जीला फ्लो लागतो. सगळ्यात आधी एक फंडामेंटल गोष्ट समजून घ्या मित्रहो. पैसा हा फक्त कागद नाहीये, तो फक्त डिजिट आकडेच नाहीयेत, फक्त कॉइन्स नाहीये. तर पैसा ही एक एनर्जी आहे. आणि एनर्जीचा एक नियम आहे. एनर्जी कधीच नष्ट होत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तिचं रूप बदलत असते. आणि एनर्जीला नेहमी फ्लो लागत असतो, प्रवाह लागत असतो. नदीचं पाणी जसं वाहत राहतं ना, तसंच हे पैसा जे आहे, तसंच ही जी लक्ष्मी आहे, ती वाहत राहायला हवी. पण जर तुम्ही नदीच्या मार्गात एक मोठा दगड ठेवला तर काय होईल? पाणी तिथेच थांबेल, साचेल आणि कुजेल, बरोबर ना? तसंच तुमच्या आयुष्यातही पैशाचा फ्लो हा थांबत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या भावनांमध्ये हे मोठे दगड निर्माण केलेले असतात. आणि ह्या दगडांनाच आपण मनी ब्लॉक्स असं म्हणतो. अडथळे आहेत हे पैशांच्या मार्गातले. आता तुम्ही म्हणाल, पण मी तर अफर्मेशन्स करतो, मी विजन बोर्ड देखील बनवलाय, मी मॅनिफेस्टेशन टेक्निक्स वापरतो, तरीही पैसा माझ्याकडे का येत नाहीये? आणि मित्रहो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि याचं उत्तर समजून घेतलं तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकेल. बघा, मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त अफर्मेशन्स बोलणं एवढंच नसतं. मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे असं 100 वेळा बोललं म्हणजे पैसा तुमच्याकडे येणार नाही. कारण तुम्ही फक्त हे वरवरचं बोलत असता. तुमचं सबकॉन्शियस माइंड आतून काय बोलतंय याकडे लक्ष आहे का? कुठे श्रीमंत रे, महिन्याच्या शेवटी भरायला पैसे नाहीये तिथे, इतका पैसा तुझ्यासारख्या माणसाकडे येणार आहे का? श्रीमंत लोक वेगळे असतात, आपण साधी माणसं. हे तुमचं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग आहे. आणि युनिव्हर्स तुमच्या तोंडचे शब्द ऐकत नाहीये. युनिव्हर्स तुमच्या व्हायब्रेशन्सला बघतं, तुमच्या एनर्जीला रिस्पॉन्ड करत असतं. तुम्ही तोंडाने मला पैसा हवा असं बोलता, पण तुमची एनर्जी सांगते की मला पैसा मिळणार नाही किंवा मी पैशासाठी पात्रच नाहीये. आता बघा ना, हे हे एक मिसमॅच आहे. मिसमॅच आहे आणि या मिसमॅच मुळेच मॅनिफेस्टेशन काम करत नाही मित्रहो. एक रिअल लाईफ उदाहरण मी इथे सांगतो. अमेरिकेत एक माणूस होता, त्याचं नाव जॅक कॅनफिल्ड. चिकन सूप फॉर द सोल या बेस्ट सेलिंग बुक सिरीजचा तो ऑथर आहे. आज जॅक कॅनफिल्ड कोट्यावधी डॉलर्सचा मालक आहे. पण एक काळ होता जेव्हा तो वर्षाला फक्त $8,000 कमवत होता.
त्या काळात त्याला एक मेंटॉर भेटला ज्याचं नाव होतं क्लेमेंट स्टोन. स्टोनने जॅकला विचारलं, तुला वर्षाला किती पैसा कमवायचा आहे? जॅकने विचार केला आणि म्हणाला, मला $1,00,000 कमवायचेत. त्या काळी ही रक्कम खूप मोठी होती. मग स्टोनने त्याला सांगितलं, की फक्त एवढंच ध्येय ठेवू नको. हे ध्येय तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्लांट कर. रोज सकाळी उठल्यावर ते व्हिज्युअलाइज कर. दिवसभर त्या फिलिंग मध्ये राहा आणि सगळ्यात महत्वाचं, तू ती रक्कम डिझर्व करतोयस यावर ठाम विश्वास ठेव. जॅकने असंच केलं मित्र हो. पण फक्त अफर्मेशन्सच नाही बोलला तो. त्याने स्वतःची आयडेंटिटी त्याप्रमाणे बदलली. त्याने स्वतःला $1,00,000 कमवणारा माणूस म्हणून बघायला सुरुवात केली. त्याने त्या आयडेंटिटीनुसार डिसिजन्स देखील घ्यायला सुरुवात केलेत. आणि काय झालं? त्या वर्षी त्याने $92,357 कमवले. पूर्णपणे 1,00,000 नाही, पण 8,000 वरून 92,000 जाणं हे मिरॅकल होतं मित्र. मग पुढच्या वर्षी त्याने 1,00,000चा आकडा ओलांडला. आता या गोष्टीतून एक गोष्ट कळते, की पैसा मिळवण्यासाठी फक्त इच्छा असणं पुरेशी नाही. तुमची आयडेंटिटी बदलावी लागते. तुम्ही स्वतःला कसं बघता ते तुम्हाला बदलावं लागेल. आता जोपर्यंत तुम्ही स्वतःला गरीब, स्ट्रगलिंग किंवा मला काहीच जमत नाही अशा आयडेंटिटीमध्ये ठेवता, तोपर्यंत पैसा तुमच्याकडे येऊ शकणार नाही. कारण पैसा त्या माणसाकडे जातो जो त्याला रिसीव्ह करायला तयार असतो. तुम्हाला पैसा हवा आहे, पण तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला रिजेक्ट करतंय. आता मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. ही गोष्ट बहुतेक लोकांना माहिती नाहीये आणि म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यभर पैशांसाठी स्ट्रगल करत असतात. तुमचं कॉन्शियस माइंड म्हणतंय की मला पैसा हवा आहे, पण तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे, मधलं आतलं अवचेतन मन, ते म्हणतंय की पैसा वाईट आहे. पैशामुळे माणसं बदलतात. पैसा कमावणं खूप कठीण आहे किंवा आपल्या कुटुंबात कधी कोणी श्रीमंत नव्हतं तर आपण कसे होणार, असे विचार ते करत असतं. या सगळ्या बिलीफ मध्ये तुमच्या लहानपणापासून तुमचं सबकॉन्शियस माइंड वाढलेलं आहे आणि त्यामुळेच त्याची तशी प्रोग्रामिंग झालेली असते. तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना, नातेवाईकांना पैशाबद्दल बोलताना तुम्ही ऐकलंय, की पैसा झाडाला लागत नाही, पैसा कमवायला रक्त आटवावं लागतं, श्रीमंत लोक सगळे चोर असतात, पैशामुळे सगळी भांडणं होत असतात रे, काही चांगलं नाही ते, आपल्या नशिबात पैसाच नाहीये रे, अशी वाक्य असतात. आता या सगळ्या स्टेटमेंट्समध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडने हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे तिथे. आणि आज प्रौढ वयात तुम्ही कितीही अफर्मेशन्स केले, कितीही विजन बोर्ड्स तयार केले, तरी या डीप रूटेड बिलीव्स तुमच्या मॅनिफेस्टेशनला सगळं तोडून विस्कळीत सॅबोटाज करून टाकतात. सायकोलॉजीमध्ये याला अप्पर लिमिट प्रॉब्लेम म्हणतात. गे हेनरिक्स या सायकोलॉजिस्टने हा कन्सेप्ट मांडला होता. ते म्हणतात की प्रत्येक माणसाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक थर्मोस्टॅट स्टेटिंग असते. जसं की एसीचा थर्मोस्टॅट असतो ना, एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर सेट असतो, तसंच तुमचं सबकॉन्शियस माइंड देखील एका पर्टिक्युलर वेल्थ लेवलवरच सेट असतो. जेव्हा तुम्ही त्या लेवलच्या वर जाता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड अनकम्फर्टेबल फील करायला लागतं. ते मग नंतर स्वतःला सेल्फ साबोटाज ज्याला म्हणतात ते करायला सुरू करतं आणि ते खाली खेचतं. आता म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला अचानक जास्त पैसा मिळाला तर तुम्ही ते अननेसेसरी खर्च करायला लागाल. कुणाला तरी उधार द्याल जो परत देणारच नाही, किंवा काहीतरी चुकीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हा पैसा टाकाल. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला परत त्या कम्फर्टेबल, फॅमिलियर म्हणजे ओळखीच्या लेवलवर आणण्याचा प्रयत्न करत असतं, जिथे तुम्ही लहानपणीपासून म्हणजे जिथे नेहमीच तुम्ही सवयीचे होता. याचं एक सुंदर पॉवरफुल रिअल लाईफ उदाहरण मी इथे सांगतो. हे उदाहरण आहे लॉटरी विनर्सचं. नॅशनल एंडोवमेंट फॉर फायनान्शियल एज्युकेशन च्या एका स्टडीनुसार लॉटरी जिंकणाऱ्या लोकांपैकी जवळपास 70% लोक 3 ते 5 वर्षात परत दिवाळखोर होतात असं दिसून आलेलं आहे. 70%. म्हणजे जरा विचार करा,
कोट्यावधी रुपये अचानक मिळाले, तरीही ते लोक काही वर्षात पुन्हा रस्त्यावर आले, पुन्हा गरीब झाले. का? कारण त्यांच्याकडे पैसा आला, पण त्यांची आयडेंटिटी बदलली नाही. त्यांचं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग जे होतं ते बदललं नाही. त्यांचा वेल्थ थर्मोस्टॅट जो लेवल आहे तो अजूनही गरीबवरच सेट झालेला होता. आता अमेरिकेत एक माणूस होता, विलियम बर्ड पोस्ट द थर्ड. याने 1988 मध्ये पेन्सिल्व्हेनिया लॉटरीमध्ये $16.2 मिलियन जिंकले होते. म्हणजे आजचे जवळपास 135 कोटी रुपये त्या काळात त्याने जिंकले. पण नंतर काय झालं? एका वर्षात तो $1 मिलियन कर्जात बुडाला, म्हणजे उलट दिशेने गेला. त्याच्या भावाने त्याच्यावर खुनाचा कट रचला. त्याच्या गर्लफ्रेंडने तर त्याला सोडूनच दिलं आणि त्याच्यावर उलट लॉसूट केला. मग त्याने एक रेस्टॉरंट घेतलं होतं, युज्ड कार लॉट जे म्हणतात, म्हणजे तिथे सेकंड हँड कार विकायचं जे कार लॉट असतं ते विकत घेतला होता. तर ते दोन्ही देखील बुडाले. 2006 मध्ये तो गरिबीतच मरण पावला शेवटी. आता दुसरं एक उदाहरण देतो. एव्हलिन ॲडम्स ने 2दा न्यू जर्सी लॉटरी जिंकली होती, 2 वेळा, एकूण $5.4 मिलियन. पण ती सगळे पैसे गॅम्बलिंग मध्ये गमावली आणि शेवटी एका ट्रेलर मध्ये, म्हणजे तिथे असतं तिकडं एका डब्यात राहायचं जीवन, तिथे राहायला लागली. आता तिसरं एक उदाहरण देतो. अँड्र्यू जॅक्सन व्हिटेकर ज्युनियर याने 2002 मध्ये पॉवर बॉल लॉटरी असते, तर त्या पॉवर बॉल लॉटरीमध्ये $315 मिलियन जिंकले. 2 वर्षात त्याच्या गाडीतून 2 वेळा लाखो डॉलर्स चोरीला गेले. त्याच्या नातीचा ड्रग ओव्हरडोसने शेवटी मृत्यू झाला. त्याच्या मुलीचा मृत्यू देखील झाला. तो डिप्रेशन मध्ये गेला. त्याने स्वतःच सांगितलं की मला लॉटरी जिंकायला नको हवी होती. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, पण त्या गोष्टीमध्ये एकच सत्य आहे. या सगळ्या गोष्टी एकच सत्य सांगतात. पैसा मिळवणं सोपं असू शकतं, पण पैसा रिसीव्ह करणं, त्याला होल्ड करून ठेवणं आणि त्याच्यात वाढ करणं हे वेगळे स्किल्स आहेत, माइंडसेट आहेत. आणि हे स्किल्स तुमच्या माइंडसेटमध्ये, तुमच्या आयडेंटिटीमध्ये, तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंग मध्ये असावे लागतात. मी इतक्या मोठ्या संपत्तीसाठी पात्र नाही, ही हिडन बिलीफ तुमच्यात आहे का? आता मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न तुम्हाला ऑनेस्टली, खरोखरच ऑनेस्टली होऊन तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की उद्या तुमच्या बँक अकाउंटमध्ये 10 कोटी रुपये येतील, तर तुम्हाला काय फील होईल? तुम्हाला एक्साइटमेंट वाटेल का? हो, कदाचित वाटेल. पण त्या एक्साइटमेंटच्या मागे एक छोटासा डिस्कम्फर्ट पण तुम्हाला वाटेल, हो ना? इतका पैसा मी हँडल करू शकेल का? लोक काय म्हणतील? कुठे ठेवायचा? कुणी फसवलं तर? इन्कम टॅक्स वाले आले तर? ही डिस्कम्फर्ट म्हणजे तुमचा अबंडन्स ब्लॉक आहे. म्हणजे भरभराट येऊ देत नाहीये, ते थांबवते तिथे. ही डिस्कम्फर्ट सांगते की तुम्ही अजून मेंटली, इमोशनली आणि स्पिरिच्युअली इतक्या मोठ्या संपत्तीसाठी रेडी नाही आहात. आता बघा ना, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या इथे की युनिवर्स, परमेश्वर, ब्रह्मांड, जी काही शक्ती तुम्ही मानत असाल, ती शक्ती तुम्हाला अनलिमिटेड संपत्ती देऊ शकते. पण तीच शक्ती तुम्हाला तेवढंच देते जेवढं तुम्ही रिसीव्ह करायला तयार असता. तुम्ही एक छोटासा कप घेऊन समुद्रात गेला आणि म्हणालात की मला पाणी दे, तर समुद्र तुम्हाला, जरी समुद्राला कडे एवढं पाणी असलं तरी तुम्ही एक कपभरच पाणी रिसीव्ह कराल ना. पण जर तुम्ही एक मोठा टँकर घेऊन गेलात तर तेवढं पाणी देखील तिथे मिळेल. समुद्राकडे पाण्याची कमतरता नाही, पाण्याची कमी नाही. तुमच्या भांड्याचा साईज हा कमी आहे. अगदी तसंच युनिव्हर्सकडे देखील अबंडन्सची, भरभराटीची कमी नाही, ते अनलिमिटेड आहे. तुमच्या रिसिव्हिंग कॅपॅसिटीमध्येच ती कमी आहे. आणि आता ही रिसिव्हिंग कॅपॅसिटी कशावर अवलंबून असते? तर तुमच्या सेल्फ वर्थवर. तुमची स्वतःची जी किंमत तुम्ही मनात ठेवलेली आहे तेच. तुम्ही स्वतःला तुमच्या मनात किती व्हॅल्युएबल मानता त्यावर ते डिपेंड आहे.
आता आणखी एक रिअल लाईफ स्टोरी मी तुम्हाला सांगतो. ओप्रा विन्फ्रे आज ती जगातली सगळ्यात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. तिची नेटवर्थ जवळपास $2.5 बिलियन आहे. पण तिचं बालपण कसं होतं माहिती आहे का तुम्हाला? अत्यंत गरिबीत मिसिसिपी मध्ये एका छोट्या गावात तिची आजी तिला बटाट्याच्या गोणीपासून बनवलेले कपडे घालायचे, म्हणजे जसं आमच्याकडे पोते म्हणतात त्याला तसं. तिला लहानपणी तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेत. 14 वर्षाच्या वयात ती गर्भवती झाली होती. तिचं बाळ जन्माला आलं पण लगेच ते मरण पावलं. अशा माणसाला खूप कित्येक कारणं होती की मी पैशासाठी पात्र नाही असं स्वतःला सांगायला. पण ओप्रा विन्फ्रेने एक गोष्ट केली जी बहुतेक लोक करत नाहीत, त्यामुळेच ती स्पेशल ठरते. तिने तिची स्टोरी बदलली जी ती स्वतःला सांगायची. तिने तिच्या पास्टला तिची आयडेंटिटी बनवलं नाही. तिने ठरवलं की माझा भूतकाळ हे माझं भविष्य ठरवणार नाही. तिने तिची सेल्फ वर्थ इंटेन्शनली बिल्ड केली, स्वतःहून बिल्ड केली. स्वतःची जी किंमत आहे, तिने स्वतःला सांगितलं की मी व्हॅल्युएबल आहे, माझ्याकडे देण्यासारखं खूप काही आहे आणि मी अबंडन्स भरभराट डिझर्व करते. आणि बघा पुढे काय झालं. युनिव्हर्सने तिला रिस्पॉन्ड केलं. अपॉर्च्युनिटीज आल्या, योग्य लोक भेटले, योग्य वेळी योग्य गोष्टी घडून आल्या. पण हे सगळं तेव्हाच घडलं जेव्हा तिने तिची इंटरनल अलाइनमेंट जी आहे ती बदलली होती. तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला स्वतःला विचारायला हवं की मी खरोखरच मोठ्या संपत्तीस पात्र आहे असं मला वाटतं का? जर तुमचं उत्तर हो पण असं आलं, तर त्या पण च्या मागे तुमचा ब्लॉक लपलेला आहे. त्या ब्लॉकला तुम्हाला उचलून फेकून द्यायचा आहे, त्याच्यावर इलाज करायचा आहे. सायन्स की तुम्ही अजून वेल्थ रिसीव्ह करायला रेडी नाही आहात. मित्र हो, आता मी तुम्हाला काही स्पेसिफिक सायन्स सांगतो. या सायन्स वरून तुम्हाला कळेल की तुम्ही अजून अबंडन्स साठी रेडी आहात की नाही. आणि मी सांगतो या सायन्स ऑनेस्टली चेक करा, कारण अवेअरनेस हा बदलाचा पहिला स्टेप आहे. म्हणजे तुम्हाला एकदा कळालं की तुमच्यात काय चूक आहे, मग तुम्ही बदल करू शकता. पहिली साईन, मोठी रक्कम ऐकलं की तुम्हाला डिस्कम्फर्ट वाटतं. म्हणजे कोणी तुम्हाला सांगितलं त्याने 50 लाखांचा बिझनेस केला, तर तुमची पहिली रिॲक्शन काय असते? वाह, कसं केलं? की कोणाला तरी फसवलं असेल, टॅक्स चोरी केली असेल. जर तुमची पहिली रिॲक्शन अशी निगेटिव्ह असेल, स्केप्टिकल असेल, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड मोठ्या पैशाला निगेटिव्हली असोसिएट करत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मोठ्या पैशाला निगेटिव्ह मानता, तोपर्यंत मोठा पैसा तुमच्याकडे कसा येईल बरं? आता दुसरा साईन बघूया. इतका पैसा माझ्यासाठी नाही असं मनात येतं. कधी तुम्ही एखादी महागडी गाडी गाडी बघता, एखादं लक्झरी हाऊस बघता, किंवा कोणी बिझनेस मधून करोडो पैसे कमावलेत, करोडो रुपये कमावलेत हे ऐकता, तेव्हा तुमच्या मनात सहज येतं किंवा हे आपल्यासाठी नाही, आपला लेवल नाही बुवा एवढा मोठा. हा विचार म्हणजे तुमचा वेल्थ थर्मोस्टॅट जो म्हणलोय मी, तुमचं लेवल सेट झालेलं ते ते काम करते. तुम्ही लेवलच्या पुढचा विचार करत नाहीये. तो तुम्हाला कम्फर्ट झोन मध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता तिसरं साईन, स्वतःवर इन्व्हेस्ट करताना तुम्हाला गिल्ट वाटतो. तुम्ही एखादा कोर्स करायचा म्हटला, किंवा एखादं पुस्तक विकत घ्यायचं असं जर म्हटलं, किंवा एखादी स्किल जर शिकायची म्हटलं, पण तुम्हाला पैसे द्यायची जेव्हा तिथे वेळ येते, तेव्हा तुम्ही म्हणता, एवढे पैसे नको बाबा, फ्री मध्ये काही मिळतंय का ते बघूया. स्वतःवर इन्व्हेस्ट करायला गिल्ट वाटणं हा सर्वात मोठा साईन आहे की तुम्ही स्वतःला व्हॅल्युएबल मानत नाही आहात. आणि जो माणूस स्वतःला व्हॅल्युएबल मानत नाही, त्याच्याकडे व्हॅल्यू कशी येईल बरं? आता चौथा साईन बघा. पैसा आला की लगेच खर्च, लॉस किंवा पॅनिक सुरू होतो. बघा, बऱ्याच लोकांच्या आयुष्यात हे पॅटर्न्स असतात की पगार आला की लगेच कुठेतरी अनएक्सपेक्टेड खर्च येतो. बोनस मिळालं की कुणीतरी उधार मागायला येतो. थोडा पैसा जमा झाला की काहीतरी तुटतं, बिघडतं, मेडिकल एमर्जन्सीज येते.
तुम्हाला वाटतं हे कोइन्सिडन्स आहे, पण बऱ्याच वेळा हे तुमचं सबकॉन्शियस माइंड क्रिएट करते हे सिच्युएशन्स. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड मोठ्या अमाउंट सोबत कम्फर्टेबल नाहीये. ते तुम्हाला पुन्हा आता ते परत कमतरतेच्या फॅमिलियर ओळखीच्या कमतरतेच्या फील्डमध्ये आणण्याचा प्रयत्न करताय. आता 5वा साइन, तुम्ही अपॉर्च्युनिटीज पासून घाबरता. म्हणजे तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का, की एक मोठी अपॉर्च्युनिटी आली आहे, एक बिझनेस आयडिया म्हणा किंवा एखादी ची ऑफर आलेली आहे, पण तुम्ही जाऊ दे याच्यामध्ये खूप रिस्क आहे म्हणून तुम्ही सोडून दिलंय. हे फिअर बेस्ड डिसिजन आहे आणि हे सांगतं की तुम्ही ग्रोथला नाही तर तुम्ही सेफ्टीला प्रायोरिटी देता. सेफ्टीमध्ये कधी वेल्थ मिळत नसते मित्र हो, कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्याने मिळते. अगदी जास्त मोठी रिस्क घ्यायची नाही, पण कॅल्क्युलेटेड रिस्क किंवा एवढा नुकसान तर होणार आहे, ठीक आहे मी रिस्क घेतो, अशी घेणं खूप गरजेचं आहे. 6वा साइन, सतत कमीवर फोकस करतो. म्हणजे इथे काय कमी आहे त्यावरच फोकस करणं. तुम्ही रोज काय बोलता स्वतःशी ते ऐका. पैसे नाहीत, महागाई वाढलीये, काहीच जमत नाही, सगळं काही कठीण आहे. या सगळ्या स्टेटमेंट्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगत आहेत की तुमचं रियालिटी हे स्कारसिटीचं आहे. म्हणजे स्कॅरसिटी म्हणजे कमतरतेचं आहे, जिकडे इथं या जगात खूप कमी कमी आहे अशा गोष्टीमध्ये अडकलंय. आणि सबकॉन्शियस माइंडला जे सांगाल तेच ते क्रिएट करतं. कारण सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट कळत नसतं, यातलं डिफरन्स कळत नाही. तुम्ही जे रिपीटेडली त्याला सांगाल ते सत्य मानत जात असतं. आता 7वा साइन, दुसऱ्यांच्या सक्सेसने इन्स्पायर न होता जलसी येणे. आता हे नॅचरल असतं काही लोकांमध्ये, की जेव्हा तुमचा मित्र एखादा नवीन गाडी घेतो तेव्हा तुम्हाला आनंद होत नाही, जळजळ होते. म्हणजे यापैकी काय होते हे बघितलं पाहिजे. जेव्हा कुणी बिझनेसमध्ये यशस्वी होतंय तेव्हा तुम्ही इन्स्पायर्ड होता की त्याला लक लागला असेल, त्याचं लकी आहे तो म्हणून असं म्हणून दुर्लक्ष करता. जलसी हा स्केअरसिटीचा माइंडसेटचा सगळ्यात क्लिअर इंडिकेटर आहे. कारण जलसीच सांगते की तो यशस्वी झाला म्हणजे माझ्यासाठी काहीतरी कमी झालं, त्याने माझ्याकडूनच काहीतरी घेतलं असं ते सांगतं. पण अबंडन्स माइंडसेट हा वेगळा आहे. तो सांगतो की तो यशस्वी होऊ शकतो तर मी देखील होऊ शकतोच ना. कारण युनिव्हर्सकडे सगळ्यांसाठी पुरेसं आहे आणि त्यापेक्षा जास्त आहे. कारण युनिव्हर्स हे अमर्याद आहे. आता 8वं साइन, तुमचं घर, डेस्क, वॉलेट, सराउंडिंग मध्ये डिसऑर्डर आहे. म्हणजे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. आता हे ऐकायला विचित्र वाटेल, पण तुमचं फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे तुमच्या इंटरनल स्टेटचं रिफ्लेक्शन करतं. तुम्ही आतमधून कसे आहात तेच तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवरून तुम्ही दर्शवत असता. जर तुमचं घर अस्ताव्यस्त आहे, तुमच्या डेस्कवर सगळं गोंधळ असेल, तुमचं वॉलेट फाटलेलं आहे, तुमच्या कपाटात तुटलेल्या वस्तू आहेत, तर हे सगळं स्टॅग्नंट एनर्जी क्रिएट करतं आणि स्टॅग्नंट एनर्जीमध्ये अबंडन्स फ्लो होत नाही. मॅरी कोंडो ही जॅपनीज ऑर्गनायझिंग कन्सल्टंट म्हणते, जेव्हा तुम्ही तुमचं स्पेस क्लिअर करता तेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नवीन गोष्टींसाठी जागा बनवत असता. हे फिजिकली आणि एनर्जेटिकली दोन्हीही बरोबर आहे. आता 9वा साइन, तुम्ही पैसे मागता पण रिस्पॉन्सिबिलिटी टाळता. म्हणजे तुम्हाला करोडपती व्हायचं आहे पण फायनान्शियल लिटरसी तुम्हाला शिकायची नाहीये. तुम्हाला मोठा बिझनेस तर हवा आहे पण एम्प्लॉईज मॅनेज करायची तयारी नाहीये. तुम्हाला वेल्थ हवी आहे पण वेल्थ सोबत येणारी जबाबदारी तुम्हाला नकोय. हे असं आहे की तुम्ही 5 वर्षांच्या मुलाला फरारी कार द्यावी, त्याला गाडी हवी आहे पण तो ती चालवू शकत नाही. युनिव्हर्स पण असंच बघेल. ते बघतं की हा माणूस मोठ्या वेल्थला हँडल करण्यासाठी तयार आहे का. जर नाही तर ते वेल्थ तुम्हाला देणार नाही किंवा दिली तरी ती टिकत नाही. पैसा येतोय याची सायन्स युनिव्हर्स तुम्हाला सिग्नल देतंय. आता मी तुम्हाला काही सायन्स सांगतो ज्यावरून तुम्हाला कळेल की पैसा तुमच्या दिशेने येतोय. या सायन्स ओळखा आणि त्यावर विश्वास ठेवा. पहिली साइन,
नवीन लोक तुमच्या आयुष्यात येत आहेत. अचानक तुम्ही एक नवीन कॉन्टॅक्ट तुम्हाला भेटतायत, तुम्ही नवीन तुमचे कनेक्शन्स होत आहेत. हे युनिव्हर्स तुम्हाला योग्य लोकांशी कनेक्ट करतंय. कारण वेल्थ बहुतेक वेळा रिलेशनशिप्स मधूनच येते. दुसरं साइन, नवीन आयडिया सुचत आहेत. म्हणजे तुम्हाला अचानक एखादी बिझनेसची आयडिया येते किंवा सोल्युशन सुचते किंवा क्रिएटिव्ह थॉट्स तुमच्या मनात येत आहेत. या आयडियाज युनिव्हर्स कडून तुमच्याकडे येत असतात. जसं काही मोबाईलमध्ये आपण गाणे डाउनलोड करतो, अगदी तसंच युनिव्हर्स कडून आपलं माइंड देखील त्या आयडियाजना डाउनलोड करत असतं. त्या आयडियाज कडे दुर्लक्ष करू नका. त्यांना लिहून ठेवा आणि त्यावर ऍक्शन घ्या. तिसरी साईन, अनएक्सपेक्टेड ऑफर्स आणि ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे कोणी तुम्हाला पार्टनरशिप ऑफर करतंय, नवीन प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्स मिळत आहेत किंवा प्रमोशनची शक्यता दिसायला लागलेली आहे. या ऑपॉर्च्युनिटीजला पकडा, नंतर बघू असं म्हणायचं नाही. चौथा साईन, इंट्युइशन स्ट्रॉंगर होते. म्हणजे तुमचं गट फिलिंग तुम्हाला गाईड करतंय. काही गोष्टी करायला वाटतायत किंवा ज्या लॉजिकली तुम्हाला समजत तरी नाही, पण आतून तुम्हाला जाणवतंय की हे करायला हवं. यालाच इंट्युइशन असं म्हणतात. या इंट्युइशनला फॉलो करा. हा युनिव्हर्सचा व्हॉइस आहे. पाचवा साईन, रिपीटेड नंबर्स दिसतात. 11-11, 2-2-2, 3-3-3, 4-4-4, 5-5-5 अशा प्रकारचे हे जे एंजल नंबर्स म्हणतात यांना. तर हे बरेच लोक बघतात आणि डिसमिस करतात. पण अनेक स्पिरिच्युअल ट्रॅडिशन्स मध्ये हे नंबर्स सिग्निफिकंट मानले जातात. हे सायन्स आहेत की युनिव्हर्स तुमच्याकडे लक्ष देत आहे. आता सहावं साईन, इनर कॉन्फिडन्स वाढतंय. म्हणजे तुम्हाला आतून एक शांत कॉन्फिडन्स वाटतंय. सगळं काही ठीक होईल अशी फिलिंग आलेली आहे. एव्हिडन्स नसतानाही विश्वास वाटतोय. ही फेथ आहे. आणि फेथ हा मॅनिफेस्टेशनचा सगळ्यात पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे मित्र. आता सातवं साईन, ओल्ड पॅटर्न्स, जुने जे पॅटर्न्स होते ते आता ब्रेक होत आहेत. जुन्या सवयी बदलत आहेत. जुन्या रिलेशनशिप्स मधून तुम्ही बाहेर येताय. जुने जॉब्स जे असतील ते तुम्ही सोडताय. हे अनकम्फर्टेबल वाटतं, पण हे एक चांगलं साईन आहे. युनिव्हर्स जुनं क्लिअर करतंय नव्यासाठी जागा बनवायला. प्रॅक्टिकल वेल्थ अलाइनमेंट, रोजच्या आयुष्यात काय करायचं. आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स देतो, ज्या तुम्ही आजपासूनच इम्प्लिमेंट करू शकता. पहिलं, फायनान्शियल लिटरसी शिका. बहुतेक लोकांना पैशांबद्दल बहुत बेसिक गोष्टी देखील माहिती नाहीत. कंपाऊंड इंटरेस्ट कसं काम करतं, म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, टॅक्स सेव्हिंग कसं करायचं, एमर्जन्सी फंड किती असायला हवा, या गोष्टी शिका. बुक्स वाचा. रॉबर्ट कियोसाकीचं रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचा. जॉर्ज क्लॅसनचं द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन हे पुस्तक वाचा. मॉर्गन हाउसेलचं द सायकोलॉजी ऑफ मनी हे वाचा. नॉलेज म्हणजे ज्ञान हे समृद्धीचं फाउंडेशन आहे, मूलभूत गरज आहे. नॉलेज नसेल तर वेल्थ काहीच कामाची नाही. दुसरं, बजेट बनवा. तुमचं उत्पन्न आणि खर्च लिहून ठेवा. कुठे पैसे जात आहेत ते ट्रॅक करा. 50-30-20 हा रूल फॉलो करा. म्हणजे 50% गरजांसाठी, 30% इच्छांसाठी आणि 20% बचतीसाठी. हे सिंपल आहे पण इफेक्टिव्ह आहे. तिसरं, मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स बनवा. एकाच इन्कम सोर्सवर डिपेंड राहू नका. साइड बिझनेस काहीतरी सुरू करा, फ्रीलॅन्सिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, स्किल मॉनिटाईज करा. म्हणजे स्किल जर असेल, तुम्ही पेंटिंग वगैरे करता, त्याच्यातून काय तुम्हाला पैसे कमवता येतील त्याकडे लक्ष द्या. आजच्या डिजिटल युगात इन्कमचे अनेक मार्ग झालेले आहेत. AI चा देखील तुम्ही कसं वापर करू शकता ते देखील बघा. चौथं, नेटवर्क बिल्ड करा. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वात जास्त वेळ घालवता ते तुमचं ॲव्हरेज ठरवतात. जिम रॉबिनने म्हटलंय, यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल यू स्पेंड द मोस्ट टाइम विथ. असं जर तुमच्या आजूबाजूला निगेटिव्हिटी, कंप्लेंट्स, स्कॅर्सिटी माइंडसेट असेल तर तुमचंही तसंच होईल. ॲम्बिशन, पॉझिटिव्ह, ग्रोथ ओरिएंटेड लोकांसोबतच वेळ घालवा. आता पाचवं, इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. कोर्सेस करा, बुक्स वाचा, सेमिनार्स अटेंड करा, कोचिंग घ्या.
तुमच्यावर केलेलं जे इन्व्हेस्टमेंट असेल ही सगळ्यात हाय रिटर्न इन्व्हेस्टमेंट असते. वॉरन बफेट म्हणतात, द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज इन युअर सेल्फ. आता 6वं, अर्निंग, सेव्हिंग, रिसिव्हिंग आणि गिव्हिंग या 4ही गोष्टी बॅलन्स करा. फक्त कमवू नका, बचत पण करा. फक्त बचत करू नका, रिसिव्ह पण करा. फक्त रिसिव्ह करू नका तर द्या देखील. पण जेव्हा पैसे 4ही दिशांना फ्लो होत असतात तेव्हा अबंडन्स सायकल ही चालू राहते. एक पॉवरफुल रिअल लाईफ ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी. मित्र, शेवटी मी एक स्टोरी सांगतो जी तुम्हाला इन्स्पायर करेल. भारतात एक माणूस होता. त्याचं नाव राधाकृष्णन पिल्लई. केरळमध्ये एक साधा मुलगा, घरची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती समजा, पण त्याला लहानपणापासून एक गोष्ट माहिती होती, ती म्हणजे मला यशस्वी व्हायचंच आहे. त्याने चाणक्याच्या अर्थशास्त्रावर अभ्यास केला. त्याने लीडरशिप आणि मॅनेजमेंटचं ज्ञान मिळवलं आणि मग त्याने कॉर्पोरेट चाणक्य नावाचं पुस्तक देखील लिहिलं. ते बेस्ट सेलर ठरलं. त्यानंतर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. आज तो इंटरनॅशनली रिकग्नाइज्ड ऑथर आहे, स्पीकर देखील आहे आणि मॅनेजमेंट गुरु देखील आहे. त्याची ट्रान्सफॉर्मेशन काय होती? गरिबीमधून संपत्तीकडे? हो, पण त्यापेक्षा मोठी ट्रान्सफॉर्मेशन होती स्कारसिटीच्या म्हणजे कमतरतेच्या आयडेंटिटीमधून अबंडन्सच्या आयडेंटिटीकडे येणे. मी गरीब कुटुंबातला आहे म्हणून मी गरीबच राहणार या बिलीफ मधून मी माझं भाग्य स्वतः लिहू शकतो या बिलीफकडे येणं. आणि हे तुम्हीही करू शकता. तुमचा बॅकग्राऊंड काहीही असो, तुमची सध्याची परिस्थिती काहीही असली तरी ती तुम्ही बदलू शकता. कारण वेल्थ हा बाहेरचा गेम नाही, वेल्थ हा इनसाइड आउट गेम आहे. आतून बदला, मग बाहेरचंही सगळं बदलेल. तर मित्र हो, एकच गोष्ट सांगू इच्छितो जी तुम्हाला कायमची लक्षात ठेवायची आहे. पैसा तुमच्याकडे येतोय, खरोखरच येतोय. युनिव्हर्स अबंडंट आहे. संपत्तीची कधीच कुठे कमी नाहीये. हे विश्व अनंत आहे. पण प्रश्न हा आहे की तुम्ही पैसा अट्रॅक्ट करू शकता का? ती कॅपॅसिटी प्रत्येक माणसात आहे. पण प्रश्न हा आहे की तुम्ही त्या पैशाला प्रेमाने, विश्वासाने आणि स्थिरतेने रिसीव्ह करू शकता का? तुम्ही त्या पैशाला होल्ड करू शकता का? तुम्ही त्या पैशाला ग्रो करू शकता का? तुम्ही त्या पैशासोबत रिस्पॉन्सिबल राहू शकता का? जर तुम्ही या सगळ्या प्रश्नांना हो म्हणू शकत असाल तर तुम्ही अमर्याद संपत्तीसाठी रेडी आहात. आणि जर अजून हो येत नसेल तर चिंता करू नका, कारण आज तुम्ही पहिलं पाऊल टाकलंय. या व्हिडिओमधून तुम्हाला अवेअरनेस मिळालेली आहे. तुम्हाला तुमचे ब्लॉक्स कळालेले आहेत. तुम्हाला या सायन्स देखील कळालेले आहेत. तुम्हाला हवे ते टूल्स देखील मिळालेले आहेत. आता फक्त प्रॅक्टिस करा, रोज थोडं थोडं. अजून एक गोष्ट, बदल एका रात्रीत होत नाही, पण बदलाची सुरुवात मात्र एका क्षणात होते. आणि तो क्षण आत्ता आहे. आत्ता या व्हिडिओ बघत असताना तुमच्या आत कुठेतरी एक बीज पेरलं गेलंय. त्या बीजाला पाणी द्या. अफर्मेशन्सने, व्हिज्युअलायझेशन्सने, ॲक्शन्सने, ग्रॅटिट्यूडने, सेल्फ लव्हने आणि डिसिप्लिनने. आणि बघा, काही दिवसात, काही आठवड्यात किंवा काही महिन्यात तुमचं आयुष्य कसं बदलायला लागेल. आता इथे मी तुम्हाला एक शेवटचं अफर्मेशन देतो. हे आत्ता या क्षणी तुम्हाला मनातून बोलायचंय. म्हणा, मी अमर्याद संपत्तीसाठी तयार आहे. मी पैशाला प्रेमाने स्वीकारतो. मी अबंडन्स डिझर्व करतो. युनिव्हर्स माझ्या सोबत आहे. माझं सर्वोत्तम माझ्या दिशेने येतंय. मी रेडी आहे. मी ओपन आहे. मी ग्रेटफुल आहे. हे बोला, हे फील करा आणि हे जगा. जेव्हा तुमचं मन, तुमची एनर्जी आणि तुमची कृती संपत्तीसोबत अलाइंड होते तेव्हाच अमर्याद संपत्ती तुमच्याकडे येते. आणि ती फक्त येतच नाही तर तुमच्याकडे येऊन थांबते कायमची. तुमच्या अबंडंट फ्युचरला माझा सल्यूट. तुमचा हा प्रवास सुंदर हो, समृद्ध हो आणि प्रेमाने भरलेला असो. आणि हो,
एक छोटीशी विनंती, हा जर व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श केलेला असेल, जर तुम्हाला काहीतरी नवीन कळालेलं असेल, जर तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालेली असेल, तर हे व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना, तुमच्या कुटुंबियांना शेअर करा. ज्यांना या मेसेजची गरज आहे त्यांना देखील हे पाठवा. कारण शेअरिंग हा पण अबंडन्सचा एक फॉर्म आहे. जेवढं तुम्ही जास्त हे नॉलेज इतरांसोबत शेअर कराल, तेवढंच तुमच्याकडे जास्त अबंडन्स येत राहील. मित्र लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण अशा लाईफ चेंजिंग व्हिडिओज मी तुम्हाला रेग्युलरली टाकत असतो. तुमची संपत्ती तुमची वाट बघते. बस तुम्ही तयार व्हायला हवं. रेडी व्हा. तुम्ही ओपन व्हा तिच्यासाठी. पैसा येतोय. अमर्याद संपत्ती तुमच्याकडे येत आहे. तुम्ही फक्त तयार राहा. धन्यवाद मित्र